बेट्या तुला ना पंची चौकशी नोंदी तुला दाखवतो परळीपासून मुंबईपर्यंत तो काय काय कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री कधीच घेऊन जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. ते कुटुंब मारून टाकू शकते. मग एकही आरोपी सुटता कामा नये. पैसे छेडछाडी बलात्कार डाके टाकणं चोऱ्या करणं सुट्टे चट्टे सगळे ह्याच्याजवळ आज त्याला खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंडेच्या टोळीमुळे याला जात का नाही पैसे लागतात. लोकांच्या जमिनी हडपणं प्लॉट हडपणं नाही ते सुटत नाही. आता ते सुटत नाही. लय पाप केलं त्यांनी त्याला ते फेडावंच लागणार आहे. आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री ते सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे. कारण खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. ते सारमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे. आयला ते का दिसलंय पण नाही राव. कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही. या काही हजारून 2-2, 5-5 हजाराची प्रॉपर्टी त्याची दिसायला लागली. त्याला काय करायची एवढेच कणिक भरून पैसे असतील ना एवढे त्याचे आहे का ते हे 100% मंत्र्याचे आहे ते सगळं गाबा. पाप येणे केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केले. ही सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही. आता आमचे मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही आरोपी सुटणार नाही. दुसरा आणखीन एक याला जोडू नये की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आलंय त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ नये. जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. ते कुटुंब मारून टाकू शकते. मग एकही आरोपी सुटता कामा नये. आता त्याला कोणची कोठडी मिळली काय मिळली मला त्याशी देणं घेणं नाही. मला माहित पण नाही ते काय आहे ते. पण सरकारने त्याला सुटून देता कामा नये आणि न्याय देवता न्यायच करल. यांना फासावरच लटकवणार 100%. कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहेत. हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवते. त्यामुळे याला जातपात काय कळत नाही. याला जातपात कळत नाही. याला जर जातपात कळत असते ना तर धनंजय मुंडेच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पत आहे तिथं ती उठलीच नसती यांच्यामुळे. आज त्याला खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंडेच्या टोळीमुळे आली. याला जातपीत का नाही पैसे लागतात. पैसे छेडछाडी बलात्कार डाके टाकणं चोऱ्या करणं सुट्टे चट्टे सगळे ह्याच्याजवळ येते. लोकांच्या जमिनी हडपणं प्लॉट हडपणं हे कामं करतो. याला जातीपातीचं नाही देणं गेला. दुसऱ्या जातीवादी म्हणता येईल याच्या टोळ्या आंदोलनं करती कुठं रास्ता रोको करती माझ्या विरोधात उठितो ह्यो धनंजय मुंड्या. बेट्या तुला ना पंची चौकशी नोंदी तुला दाखवतो परळीपासून मुंबईपर्यंत तो काय काय ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याच्या मागे उभारून कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे. आता कारण टोळ्या उठितो मला जातीवादी म्हणतो. मी वंजाऱ्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना 18 पगड जातीच्या 12 बोलीतेदारांना कुणाला बोललो का. एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत दुखवलं नाही. टोळ्याला बोलायचं नाही का खून करणारे याला धडा शिकवला नाही पाहिजे का. माजून द्यायचं याला लोकांना कापू द्यायचं का. जातीवाद म्हणजे काय. आणि मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं. मग मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं. मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं. या राज्यात मंत्र्यालाच बोललं जातं त्याच्याकडे जातीनं बघितलं जात नाही. हो ना याचा पाप झाकायसाठी ओबीसी म्हणतो जातीच्या आडून गेलं तो पदराच्या आडून गेला पाहायला लागला. आता पाप तू करणार फेडायचं पण तुलाच. म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा मिळाला. आणखी सीसीटीव्ही मिळाले. सामूहिक कट रचला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून केला. याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे. याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे. आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं आहे खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत. त्यांच्यावरती 302 दाखल करा. पहिला त्यांना मोक्यात घ्या 120 मध्ये घ्या यांना सगळ्यांना आणि सगळ्याचे नार्को टेस्ट करा. दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना फरार कोणी केलं यांना गाड्या कोणी दिल्या यांना घर कोणी दिले पैसे कोणी दिले यांच्या पाठीशी कोण उभा होतं ते सगळे सांभाळणारे सुद्धा आरोपी होणं गरजेचं आहे. मधल्या काळात ह्या आरोपींनी 22-23 दिवस मला वाटतं फरार होते. त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले सरकारमधल्या कोणाकोणाला मदत घेतली हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे. कारण राज्य काही एक जण चालवित नाही ते मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा. त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या चालवण्याच्या जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असलाल आणि यांना जर पाठीशी घालणार असाल
यांच्या जर जामीन होणार असल्या ते राज्यासाठी कलंक आहे. राज्यच बंद पाडणार आहेत आम्ही, सोडणार नाहीत. मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज शांत आहे. कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते, कुटुंब तुमच्याकडे आलं होतं. त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असं एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचललो नाही, एक सुद्धा. कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा. हो, हे मारून टाकणार आहेत त्या कुटुंबाला, यांच्या जीवाला धोका आहे. एकही सुटता कामा नये, ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. कुटुंब तुमच्या घरी आलंय, तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं लागणार आहे. तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला, वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला, तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही, ती रोष तुम्हाला परवडणार नाही. परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो की मुख्यमंत्र्यांवरती अशा अपेक्षा दोन्ही पण आहेत. ते 100% यातला एकही आरोपी सोडणार नाही, ही आम्हाला 100% खात्री आहे.